आज मी विजिट करणार आहे बुर्ज खलिफाच्या 124 आणि 125 या मजल्यावर. याच्या आधी मी दुबईला खूप वेळा व्हिजिट केले, पण कधी मी बुर्ज खलिफाला वरती गेलो नव्हतो. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे बुर्ज खलिफा 124 आणि 125 या मजल्यावर. सकाळचे 9:30 झालेत आणि मी चेकआउट केलं आहे, कारण मी संध्याकाळी आज पुन्हा इंडियाला जाणार आहे. आत्ता मी शेख जायद रोडवर आहे, तुम्ही बघू शकता माझ्यासमोर फ्युचर ऑफ म्युझियम आहे. पण आज मी बाकी कुठेही व्हिजिट नाही करते. आज मी फक्त बुर्ज खलिफाला जाणार आणि मग पुन्हा इंडियाला रिटर्न जातो. कधी दुबईला आलात तर नक्की शेख जायद रोडवर ड्राईव्हसाठी काही वेळ ठेवा, कारण सुंदर अशा मॉडर्न आर्किटेक्चर असलेल्या बिल्डिंगी तुम्हाला इथे दुबईमध्ये दिसतील. जसं की समोर तुम्ही बघू शकता, आत्ता हे नवीनच लक्झरियस हॉटेल ओपन झालं आहे बनजबील. मी कधी याच्यातही व्हिजिट नाही केली आहे. बघू, मे बी नेक्स्ट ट्रिपमध्ये हेही आपण एक्सप्लोअर करू. पण कधीही दुबईत आलात तर शेख जायद रोडला नक्की व्हिजिट करा आणि एक 2-3 तास फक्त ड्राईव्हसाठी ठेवा. एक फील आहे, एक्सपिरियन्स घ्या की दुबई किती लक्झरियस आहे आणि किती हायटेक सिटी ही बनत चालली आहे. जर तुमच्यापैकी कोणी मेट्रोने बुर्ज खलिफाला व्हिजिट करणार असेल तर बुर्ज खलिफा दुबई मॉल हे मेट्रो स्टेशन आहे. इथे तुम्हाला उतरून जवळपास एक 10-15 मिनटाचा कनेक्टेड ब्रिज आहे, तिथे वॉक करून दुबई मॉलला जावं लागतं. आणि दुबई मॉलच्या इथेच त्यांचं एक तिकीट काउंटर आहे ॲट द टॉप बुर्ज खलिफा. तर तिथेही तुम्ही तिकीट घेऊ शकतात किंवा ॲडव्हान्समध्ये तुम्ही ऑनलाईनही तिकीट बुक करू शकता. दुबई मॉल हा मला वाटतं जगातला सगळ्यात मोठा शॉपिंग मॉल आहे, जिथे तुम्हाला लक्झरियस ब्रँड दिसतील. फार मोठा आहे, म्हणजे तुम्हाला दुबई मॉलच जर फिरायचं असेल तर जवळपास एक अख्खा दिवस तुम्ही तिथे घालवू शकतात. तुम्ही बघू शकतात समोर आहे वेलकम टू बुर्ज खलिफा ॲट द टॉप. आमच्याकडे ऑनलाईन तिकीट असल्यामुळे आम्हाला काही तिकिटाच्या रांगेत थांबावं लागलं नाही. पण तुम्ही इथे आलात तर ऑनलाईन तिकीट असेल तुम्हाला तर तुम्ही डायरेक्ट सिक्युरिटी क्लिअरन्ससाठी जाऊ शकतात. हो, इथे सिक्युरिटी चेकिंग होतं, पूर्ण तुमची बॅग वगैरे सगळी तपासली जाते. आणि काही मोठ्या बॅगा जर असतील तर त्या तुम्ही घेऊन नाही जाऊ शकत. तर त्याच्यासाठी यांनी फ्री लॉकरची एक व्यवस्था केली आहे, तर तिथे तुम्ही तुमच्या मोठ्या बॅगा ठेवू शकतात. इथनं तुम्ही बघू शकतात की बुर्ज खलिफाचा जो 124 आणि 125 मजला आहे तिथे आपल्याला जायचं आहे. आत आल्यानंतर तुम्हाला अशा टीव्हीच्या स्क्रीन दिसतील, जिथे प्रत्येक वर्षीचं त्यांनी जे कन्स्ट्रक्शनचा प्रोग्रेस आहे तो लिहिला आहे. म्हणजे कन्स्ट्रक्शन चालू झाल्यापासून ते बुर्ज खलिफा पूर्ण झाला तोपर्यंत त्यांनी कसे कसे माइलस्टोन कंप्लीट केलेत याची ते पूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला देत असतं. In the year 2007, they were able to complete 150 levels and becomes the world's tallest freestanding structure. The total weight of concrete that they use for the construction is same weight of the total 100 elephants combined. And the designer of this beautiful building is from the USA, and his name is Adrian Somero. ही सगळ्यात फास्टेस्ट लिफ्ट एस्केलेटर आहे बुर्ज खलिफामध्ये. जवळपास मी बघू शकाल तुम्ही, मला वाटतं एका सेकंदात 2-2 फ्लोअर ती खालती येते. Okay, this elevator will take you to the floor 125 in 77 seconds. Okay, once you reach 125, there is a small stairs, take you one level down to visit the balcony. 125, 360 degrees. 124 degrees, okay? And no time limit, you can stay as much as you want. If you need any help or assistance, तुम्ही बघू शकता की किती लिफ्ट फास्ट वरती चालली. जवळपास एका सेकंदात 2-3 मजले ती वरती चालली.
आपण आता 124व्या मजल्यावर आलो आहे आणि तुम्हाला खालती जे दिसतंय स्ट्रक्चर ते दुबई मॉल आहे आणि जे निळं पाणी दिसतंय हा सगळा दुबई फाउंटनचा एरिया आहे. जर मी कॅमेरा झूम केला तर तुम्हाला दिसू शकेल की इथनं दुबई फ्रेमही दिसते. ती खूप लांब आहे पण सॅमसंगचा झूम बघा तुम्ही किती लांबपर्यंत जातो आणि दुबई फ्रेम आपल्याला क्लिअर दिसते बुर्ज खलिफातनं. तुम्हाला इथे जे डावीकडे एक रोड दिसतो आणि रोडच्या दोन्ही बाजूला ज्या बिल्डिंगी दिसत आहेत हा दुबईमधला जो सगळ्यात फेमस शेख जायद रोड आहे तो रोड आहे. तुम्ही बघू शकता दुबई फाउंटनचा एरिया किती सुंदर दिसतोय आणि किती उंच उंच बिल्डिंग आहेत पण आपण 124 आणि 125 मजल्यावरनं त्याही फार लहान वाटतात. आणि इथे तुम्ही मोस्टली बघाल तर जे काही लक्झरियस बिल्डिंग आहेत ते दॅमाक किंवा MR डेव्हलपर्स यांनी डेव्हलप केलं आहे. बुर्ज खलिफा जो आहे हे बुर्ज खलिफा पण MR डेव्हलपर्स म्हणून जे फेमस नाव आहे कन्स्ट्रक्शनमध्ये त्यांनी हा डेव्हलप केलं आहे बुर्ज खलिफा. इथे 124व्या मजल्यावरही त्यांचं गिफ्ट शॉप आहे जिथे तुम्ही मॅग्नेट्स वगैरे घेऊ शकतात आणि इथे एक्झिटलाही मला वाटतं त्यांचं एक गिफ्ट शॉप आहे. तर तुम्ही तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससाठी इथनं शॉपिंग करून एक सोविनार्स घेऊन जाऊ शकता. Shadows, the breezes blow. We float above and I sit so high, chasing dreams under desert sky. मी आत्ता 125व्या मजल्यावर आहे आणि तुम्ही हे खालती बघू शकतात 124व्या मजल्यावर जी ओपन गॅलरी आहे ती दिसते. जर तुम्हाला तहान लागली तर इथे पाणी विकत मिळतंय, पाणी, कोल्ड्रिंक आणि आईस्क्रीम वगैरे. आता बराच वेळ झाला मी इथे वरती आहोत आणि आता थोडेसे थकलो आहे त्याच्यामुळे आता खालती जाऊ, थोडा आराम करू, जेवण वगैरे करू. इथे दुबई मॉलमध्येच इंडिया पॅलेस म्हणून एक रेस्टॉरंट आहे जिथे तुम्हाला इंडियन फूड मिळेल.
shadows, the breezes blow. We float above and I sit so high, chasing dreams under desert sky. खालती येताना तुम्ही बघू शकतात की लिफ्टचे चारही बाजूला स्क्रीन जे आहेत फारच अप्रतिम एक्सपिरियन्स येतोय खालती उतरताना. Stars are shining, there's no end in sight. Dubai dreams, let's ride the night. Dubai dreams, we're flying so high. Through the night, under endless sky. लिफ्टमधनं तर बाहेर पडलो, एक 5 मिनटं मला वाटतं चालावं लागेल आणि मग एक्झिट आहे आपल्याला दुबई मॉलमध्ये. बाहेर बघू शकता तुम्ही, खूप गरमी आहे, दुपारची वेळ आहे ही आणि खूपच गरमी आहे बाहेर. तर आता बघू, आधी जेवून घेऊ आणि मग कसं ऊन आहे त्याच्यावर आपण ठरवू की बाहेर फिरायचं का दुबई मॉलमध्येच फिरायचं. एक एक्झिटला गिफ्ट शॉप आहे आणि इथे आम्हाला आमचंही एक छोटंसं गिफ्ट आहे जे तिकिटाचं इन्क्लुडिंग होतं आम्हाला. तर ते कलेक्ट करेन आणि मग मी इथं एक्झिट करेन दुबई मॉलला. भाई साहब, बहुत गर्मी है यार यहाँ पे. दुबई में अगर आओगे तो विंटर में ही आना. ये देखो मेरे पीछे अगर देख सकते हो तो ये पैलेस बुर्ज खलीफा और ये दुबई फाउंटेन. औसम जगह है. हे तुम्ही बघू शकतात बुर्ज खलीफाच्या इथे जिथे फूड कोर्ट आहे तिथेच तुम्हाला इंडिया पॅलेस रेस्टॉरंट मिळेल आणि इथे तुम्हाला व्हेज नॉन व्हेज दोन्ही प्रकारचे फूड मिळते. इथे दुबई मॉलमध्येच ॲक्वेरियम पण आहे, पण मी जसं आधी म्हटलं की या ट्रिपमध्ये मी आत्ता फक्त बुर्ज खलीफा बघतोय, बाकी कुठल्याही अट्रॅक्शनला व्हिजिट नाही करत आहे. पण जर तुम्ही आलात इथे बुर्ज खलीफा बघायला तर ॲक्वेरियमही बघू शकतात जे दुबई मॉलमध्ये आहे. तुम्ही बघू शकता की बुर्ज खलीफा किती सुंदर दिसतोय संध्याकाळच्या वेळेला, जसं काही त्याच्यावर तारे असे चमकत आहेत असं वाटतं. सेम एक्सपिरियन्स तुम्हाला कधी पॅरिसला गेलात एफेल टॉवरला तर तिथेही संध्याकाळी जवळपास असाच एक्सपिरियन्स येईल. बुर्ज खलीफाला जेव्हा व्हिजिट कराल तेव्हा संध्याकाळी इथे दुबई फाउंटनचा जो हा शो आहे हा बघायला विसरू नका. फारच अप्रतिम शो असतो आणि मला वाटतं दर 30 मिनिटाने का 45 मिनिटाने, मला एक्झॅक्ट त्याचं माहिती नाही किती मिनिटाने हा शो असतो, पण हा शेवटचा शो मला वाटतं रात्री 11:30 असतो.
तर कधी दुबईला आलात, बुर्ज खलिफाला व्हिजिट करत असाल तर संध्याकाळी मला वाटतं हा सनसेट नंतर चालू होतो, तर हा नक्की बघा तुम्ही. तर हा आजचा ब्लॉग आता मी इथेच संपवतोय आणि मुंबईच्या दिशेने आता मी प्रस्थान करतो. तर माझा आत्ता रात्रीचा फ्लाईट आहे आणि मी मुंबईला सकाळी पोचेन. तर आता आपण नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एका नवीन डेस्टिनेशनला भेटू.